निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। जोपर्यंत नाशिक पुणे रस्त्यावरील टोल वसुली बंद करत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवणार। उपोषणाचा आजचा तिसरा दिवस, पण टोल प्रशासनाचे अधिकारी सुस्त, उपोषणाकडे सरळ दुर्लक्ष। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या अपूर्ण आणि अति निकृष्ट काम सुरू आहे। सदर काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल वसुली बंद करण्यात यावी। तसेच कंत्राटदार कंपनीच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे झालेल्या अनेक नागरिकांच्या मृत्यू प्रकरणी संबंधित कंपनी शंकर रामचंद्र इन्फा प्रायव्हेट कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे। कंपनीला कायमचं ब्लॅकलिस्ट करावा आणि पीडित कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी या मागणीवर सोमवार दिनांक 20 जुलै 2026 पासून हिवरगाव पावसा येथील टोलनाक्याच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिलभाऊ पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे। हिवरील सर्व मागण्या पूर्ण झाल्यानंतरच उपोषण मागे घेऊ असा सज्जड इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संगमनेर शहर अध्यक्ष प्रवीण कानवडे यांनी दिला आहे। याबाबतचं निवेदन प्रांताधिकारी अरुण उंडे यांना देखील देण्यात आले। गेल्या काही महिन्यात या महामार्गावर झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये 50 पेक्षा जास्त निष्पाप नागरिकांचा बळी गेलाय, तर शेकडो नागरिक कायमचे अपंग झालेत। हे अपघात चालकांच्या चुकीमुळे नसून कंत्राटदार कंपनीनं सुरक्षेची काळजी न घेतल्यानं झाले आहेत। त्यामुळे हा अपघात नसून एक प्रकारे प्रायोजित खूनच आहे, असा संतप्त आरोप कानवडे यांनी केलाय। मृतकांच्या पीडित कुटुंबांना कंत्राटदार कंपनी किंवा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाहीये। अनेक कुटुंबातील कमावते पुरुष दगावल्यानं त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। कंत्राटदार लोकांचे बळी घेऊन खिसे भरत असल्याचा आरोप देखील यावेळी कानवडे यांनी केलाय। मृतांच्या वारसांना वाऱ्यावर सोडलं गेलंय, हा अत्यंत क्रूर प्रकार असल्याच्या भावना यावेळी प्रवीण कानवडे यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहेत। महामार्गाचे काम, सर्व्हिस रोड, बोगद्यांमधील पावसाळी उपाययोजना आणि स्ट्रीट लाईटचे काम अपूर्ण आहे। जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत हिवरगाव पावसा येथील टोल वसुली पूर्णपणे बंद करण्यात यावी। 50 पेक्षा जास्त नागरिकांच्या मृत्यूची थेट जबाबदारी निश्चित करून शंकर रामचंद्र इन्फा कंपनीचे मालक, संचालक आणि मुख्य प्रकल्प अभियंता यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार गुन्हा दाखल करून अटक करावी। मृतकांच्या कुटुंबांना कंत्राटदार कंपनीकडून तातडीनं आर्थिक नुकसान भरपाई द्यावी आणि अपंगत्व आलेल्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च कंत्राटदाराकडून वसूल करावा। या बेजबाबदार कंपनीचे टेंडर रद्द करून तिला कायमचं ब्लॅकलिस्टेड करावं। सुरक्षा उपाययोजना होईपर्यंत कंपनीचे बँक खाते व महामार्गाचे चालू काम तात्काळ सील करण्यात यावे। या संपूर्ण महामार्गाच्या कामाचं IIT किंवा तत्सम स्वायत्त संस्थेकडून थर्ड पार्टी क्वालिटी आणि सेफ्टी ऑडिट करण्यात यावं। महामार्गावरील अपघातांचं सत्र रोखण्यासाठी पुढील 24 तासांच्या आत सर्व आवश्यक सुरक्षा फलक, रिफ्लेक्टर्स आणि बॅरिकेडिंग लावण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला द्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण अरुण कानवडे यांनी केली आहे। या आंदोलनाला महिला जिल्हाध्यक्ष वैशालीताई राऊत, प्रसाद गोरे, रईस पठाण, भाऊ म्हस्के, अमोल म्हस्के, मारुती सोनवणे आदींनी या उपोषणाला पाठिंबा दिलाय। राजसत्ता न्यूज, ब्युरो, संगमनेर। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज या ठिकाणी टोल नाका प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे। वास्तविक त्यांना एक आठवड्याभरापूर्वीच आम्ही लेखी पत्राद्वारे कळवलं होतं की जो काही करेघाट ते बोट्यापर्यंत जो काही रोड बनवलेला आहे या रोडला कुठल्याच प्रकारचे दिशादर्शक फलक नाही आहेत, रिफ्लेक्टर्स नाहीत। रात्रीच्या वेळेला प्रचंड वाहन चालकांना त्रास होतोय आणि जे काही आता काम चालू आहे हे काम अजून पूर्ण झालेलं नाही आहे। त्याचप्रमाणे सर्व्हिस रोडचे कुठलीच कामं झालेली नाही आहेत
आणि जी बायपास संगमनेर शहराच्या लगतची जो बायपास आहे त्या बायपासला काही अंडरपास बोगदे आहेत. त्या बोगद्यांमध्ये रात्रीच्या वेळेला सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्या प्रकारची लाईट लावलेल्या नाही आहेत. त्यानंतर जे पावसाचं पूर्ण पाणी आहे ते पूर्ण ते खाली खड्ड्यांमध्ये साचतं. त्यामुळे पूर्णपणे नागरिकांना गैरसोय या ठिकाणी सहन करावं लागत आहे. त्यानंतर रात्रीच्या वेळेला कुठलेच रिफ्लेक्टर स्ट्रीट लाईट नसल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अपघात झालेले आहेत आणि या अपघातामधून बऱ्याचशा नागरिकांचे जीव देखील गेलेले आहेत. आणि आता ह्या रोडचं काम चालू आहे. या रायतवाडी फाटा ब्रिजचं आणि पुढं त्या स्टेटस हॉटेलजवळ एक ब्रिजचं काम अजून ते पूर्ण झालेलं नाही. तर शासनाच्या नियमाप्रमाणे जर रोडचं काम चालू असं तर ही टोल वसुली पूर्णपणे थांबवली पाहिजे. म्हणजे वाहन चालकांना एक साईडला प्रचंड त्रासाला पण सहन करायचं आणि या ठिकाणी लाखो रुपये टोल पण भरायचा. अशा प्रकारे हा मनमानी सगळा कारभार या ठिकाणी चालू आहे. तर आमची मागणी आहे की जोपर्यंत या रस्त्याचं पूर्ण काम होत नाही, सर्व्हिस रोडचे पूर्ण कामं होत नाहीत, तोपर्यंत टोल वसुली या ठिकाणी पूर्णपणे बंद ठेवण्यात यावी.